रोहित आर्यच्या पुण्यातील घरी आता पोलीस दाखल झालेले आहेत। रोहित आर्यच्या आई वडिलांचं पुण्यात वास्तव्य आहे। रोहित आर्यचं जुनं आडनाव हारोळीकर असं देखील असल्याचं आता समोर आलंय। या सगळ्या प्रकारानंतर आता पोलीस थेट पुण्यात पोहोचले। रोहित आर्यच्या घरी आता पुणे पोलीस दाखल झालेले आहेत। रोहित आर्यचं जुनं आडनाव हारोळीकर असल्याचं देखील तपासातून आता समोर आलंय। रोहित आर्य हा ज्या पुण्यातल्या घरी राहिला होता तिथे आपण आलेलो आहोत। सध्या घराला कुलूप असल्याचं आपल्याला दिसतंय। आर्य हे नंतर लावलेलं जे आडनाव आहे, मात्र जे मूळ आडनाव आहे ते हारोळीकर असं त्यांचं आडनाव आहे। त्याचे कुटुंबीय आणि ते सगळे याच पुण्यातल्या घरी राहायला होते आणि 25 वर्षांपासून ते याच परिसरात राहतात अशा पद्धतीची माहिती मिळते। कोथरूड परिसरामध्ये सध्या घर आहे, मात्र गेल्या अनेक दिवसांपासून हे घर बंद आहे, कुलूप आहे अशा पद्धतीची माहिती आहे। आणि आता जी काही मुंबईमध्ये घटना घडली या सगळ्या पार्श्वभूमीवर पुणे कनेक्शन काय अशा पद्धतीचा शोध घेतला जात होता आणि त्यात जी आता माहिती मिळते जो आर्य आहे हे नव्यानं लावलेलं आडनाव, मात्र मूळ त्यांचं जे आडनाव आहे ते हारोळीकर आहे। त्याचा मुलगा, आई वडील आणि रोहित आर्य आणि त्याची पत्नी याच भागात राहायला होते। ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे।